गोष्टी आहे ना ह्याच्यासाठी आज मोदक बनवलं. ते उपाशी पण होतं, मोदक पण बनवले, अंकटे पण आहेत आणि हे 21 मोदक बनवलेला आहे तो. आणि हे गव्हाच्या पिठाचं बनवलेलं आहे. चपाती करतो आपण त्या पिठाचे बनवले ते मी. हे म्हणजे नारळ 2 आणून फोडून त्याचं सारण बनवलं आणि ह्याच्या गव्हाचे पीठ चपातीचं पीठ मळलं आणि त्याचं सारण बनवलं. तुम्हाला एक तोडून दाखवते बघा. या सारणात आणि त्या सारणात फरक आहे. हे नारळाचं सारण आहे आणि नारळ आणि गूळ घालून केलेलं सारण आहे. वेलची पावडर एवढंच घातलं, यात काय दुसरं नाही घातलं. आणि त्याचं सारण आहे आणि हे उकडून घेतलेत चाळणीत ठेवून, बाकी काय नाही. गव्हाच्या पिठाचं माझं मोदक आहे. तर हे मग मोदक तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा आणि नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा. कसं वाटलं ते पण सांगा. कसं आमच्या सातारा भागाला असेच गव्हाच्या पिठाचंच मोदक बनवतात, म्हणून आम्ही पण गव्हाच्या पिठाचंच बनवतो. आम्हाला पण तेच आवडतं. ह्या भागाला जास्त करून गव्हाच्या पिठाचंच असतात, तर आम्ही पण गव्हाच्या पिठाचंच बनवतो. कसं वाटलं ते सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की नक्की सबस्क्राईब करा. मला कसं वाटलं म्हणून कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे. मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.